हा एक निर्णय तर ही थेट दृश्य आपण पाहतोय वरळीमध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त करण्यात आलेला आहे। वरळीत भाजप आणि शिवसेना ठाकरे पक्षामध्ये सध्या जोरदार राडा सुरू झाल्याची ही दृश्य आपण पाहतोय आणि याच ठिकाणी आता पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतोय। कामगार युनियनवरनं हा राडा झाल्याची माहिती आहे। मुंबईत हॉटेलमध्ये नियमबाह्य पद्धतीने संघटना नोंद झाल्याचा त्यांचा आरोप आहे आणि पोलिसांचा आता मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलाय। वरळीमध्ये भाजप आणि शिवसेना ठाकरे पक्ष आमने सामने आलेला आहे। भाजप आणि शिवसेना ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये पदाधिकाऱ्यांमध्ये आपल्याला या ठिकाणी आता काहीसा बाचाबाची होताना पाहायला मिळते। हा जोरदार राडा सुरू झालाय। कामगार युनियनवरनं हा राडा झाल्याची माहिती समोर येते। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी सध्या फोनलाईनवरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ओम, नेमकं काय घडतंय? दोन्ही कामगार युनियनवरनं हा राडा झाल्याची माहिती समोर येते आणि भाजप आणि शिवसेना ठाकरे पक्ष आता एकमेकांच्या समोर उभे ठाकलेत। अगदी बरोबर शिकांत, खरं तर गेल्या काही महिन्यांमध्ये मुंबईतल्या कामगार युनियन्सवरती कोणाचा खऱ्या अर्थानं होल्ड असेल किंवा त्यांचा दबदबा असेल यावरून हे राजकारण सुरू झालंय। भाजपनं ज्या पद्धतीनं कामगार युनियन हातात घेण्यासाठी काही पावलं उचलली आहेत, काही संघटना त्यांच्या सोबत घेतल्या, त्यानंतर खऱ्या अर्थानं मुंबईतला हा जो संघर्ष आहे तो टोकाला गेल्याचं पाहायला मिळतंय। यापूर्वी सुद्धा हॉटेल ग्रँड हयात असेल किंवा इतरही संघटनांच्या ठिकाणी ज्या ठिकाणी शिवसेनेचं प्राबल्य आहे त्या ठिकाणच्या संघटना ताब्यात घेण्यासाठी भाजपकडनं प्रयत्न करण्यात आले आणि तेव्हा देखील यशस्वी पद्धतीचा संघर्ष उफाळून आला होता। वरळीच्या सेंट रेजिस हॉटेलमध्ये सध्या याच पद्धतीचा संघर्ष दोन गटांमध्ये आपल्याला गेल्या काही दिवसापासून गेल्या काही तासांपासून पाहायला मिळतोय। कामगार संघटना आणि इथली कामगारांची जी युनियन आहे त्यामध्ये कोणाचं प्राबल्य असेल किंवा एकंदर कामगार क्षेत्रामध्ये जो होल्ड आहे तो भाजपकडनं निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात होता, त्याला कुठेतरी उत्तर म्हणून ठाकरे गटाकडनं या ठिकाणी जे आहे ते प्रदर्शन करण्यात येते आणि भाजपची दादागिरी आम्ही चालू देणार नाही किंवा भाजप पैशाच्या जोरावर आणि या सगळ्या गोष्टींच्या आधारावरती आपलं प्राबल्य निर्माण करू पाहते, तो प्रकार आम्ही इथे होऊ देणार नाही, अशा प्रकारची भूमिका जी आहे ती ठाकरे गटाकडनं घेण्यात आली। त्यामुळे या ठिकाणी गेल्या काही दिवसापासून गेल्या काही तासांपासून दोन गटातला संघर्ष हा इरेला पेटलेला आहे। पोलिसांना देखील या ठिकाणी पाचारण करण्यात आलं होतं। पोलिसांना देखील बोलवून या ठिकाणचा हा जो प्रकार आहे तो मिटवण्याचे प्रयत्न सुरू होते, परंतु अजून देखील हा प्रकार पूर्णपणे मिटलेला नाहीये। या ठिकाणी अजूनही शिवसेनेचे पदाधिकारी जे आहेत ते ठामपणे या ठिकाणी आंदोलनाच्या पावित्र्यामध्ये आहेत। त्यांना गेटवर अडवून ठेवण्यात आलेलं असून तरी सुद्धा त्यांच्याकडनं सातत्याने ही जी भूमिका आहे ती घेतली गेली। त्यामुळे या प्रकरणात आता पुढे काय होते, पोलिसांच्या मध्यस्थीनंतर तरी हे प्रकार मिटतंय का आणि कामगार युनियनवरून सुरू झालेला संघर्ष कुठपर्यंत जातोय, महापालिका निवडणुकीपर्यंत याला काही किनार मिळते का, हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र सध्या तरी पोलिसांकडनं तगडा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी सेंट रेजिस हॉटेलमध्ये लावण्यात आला आणि खाली पोलीस छावणीचं स्वरूप देखील या परिसराला प्राप्त झाल्याचं आपल्याला या निमित्तानं दृश्यांमधनं पाहायला मिळतं। निश्चित ओम, आमच्यासोबत असे जोडून रहा। एक महत्त्वाची अपडेट येते ते आपण आधी सांगूयात। वरळीमध्ये भाजप शिवसेना ठाकरे पक्षामध्ये हा राडा झालेला आहे। कामगार युनियनवरनं हा जोरदार राडा झाला। मुंबईमध्ये हॉटेलमध्ये नियमबाह्य पद्धतीनं संघटना नोंद झाल्याचा आरोप आहे। महाराष्ट्रामध्ये कायदा राहिलाय की नाही हाच संभ्रम निर्माण झालेला आहे। एका बाजूला केंद्र आणि राज्य सरकार कामगारांचे कायदे मोडीत काढून 4 लेबर कोडच्या माध्यमातून नवीन धोरण आणण्याचं काम कामगारांच्या विरोधात करतायत। असं असताना जिकडे जिकडे भारतीय कामगार सेनेची संघटना आहे, काही मोजके लोकांना हाताशी धरून घेऊन भारतीय जनता पार्टीची काही संघटनेची लोक शिरकाव करण्याचा प्रयत्न करतायत। हा केवळवाणी प्रयत्न ताजमध्ये झालं, आता त्याचाच एक भाग म्हणून सेंट रिजिसला करण्याचा प्रयत्न होतोय। आम्ही मान्यताप्राप्त असताना पण देखील, चांगला करार झाल्यानंतर पण देखील अशा प्रकारे घुसखोरी करून प्रशासनावरती पोलिसांच्या माध्यमातून आणि शासनाचा दबाव आणून बोर्ड लावण्याचा प्रकार होतोय, हे निषेधार्थ आहे। आम्ही याचा निषेध करतो। एवढंच जर त्यांना जर वाटत असेल, कामगारांचा जर वाली म्हणून घेऊन ते काम करायची भूमिका घेत असेल, तर कामगारांच्या या कायद्याच्या विरोध त्यांनी केलं पाहिजे। ते न करता दुसऱ्या बाजूला जिकडे जिकडे संघटना आमची आहेत तिकडे अशा प्रकारे जर घुसण्याचा प्रयत्न करत असतील तर भारतीय कामगार सेना त्याला विरोध केल्याशिवाय राहणार नाही। तर सचिन अहिर यांची ही प्रतिक्रिया आपण बघितलेली आहे। वांद्र्यानंतर आता वरळीमध्ये भाजप शिवसेना ठाकरे पक्ष आमने सामने आलेला आहे। त्यांच्यामध्ये हा राडा होत असतानाची दृश्य आपण पाहतोय। पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त या संपूर्ण परिसरात, हॉटेलच्या परिसरात करण्यात आलेला आहे। अक्षरशः छावणीचं स्वरूप या हॉटेल परिसराला सध्या आल्याचं आपण पाहतोय। पुन्हा एकदा जाऊयात, ओम देशमुख आपल्या सोबत आहेत। ओम, आपण पाहतोय खरं तर
याआधी वांद्र्यामध्ये देखील काय घडलेलं होतं हे आपण बघितलं आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा सेंट रेजिसमध्ये हे घडतंय। मुंबईतील हॉटेलमध्ये नियमबाह्य पद्धतीनं संघटना नोंद झाल्याचा हा आरोप आहे। काय नेमकं हे प्रकरण आहे? पुन्हा एकदा जाऊयात, ओम देशमुख आपल्या सोबत आहेत। ओम, हॉटेलमध्ये नियमबाह्य पद्धतीनं संघटना नोंद झाल्याचा आरोप आहे। श्रीकांत, अगदी बरोबर आहे। जसं तू सांगितलंस की हॉटेलमध्ये ज्या पद्धतीचा उल्लेख मी आज देखील केला की भाजपकडनं या ठिकाणी आता हॉटेल्समध्ये किंवा एअरपोर्ट अथॉरिटी असतील या ठिकाणी ज्या ठिकाणी संघटनांच्या कामगारांच्या मोठ्या संघटना आहेत त्या ठिकाणी आपापलं स्वतंत्र युनियन आणि स्वतंत्र संघटना बांधण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून प्रयत्न चालू आहेत। असाच प्रकार सेंट रेजिस हॉटेल, जे वरळीमधले सेंट रेजिस हॉटेल आहे त्या ठिकाणी सुद्धा होत होता आणि भाजपकडनं जेव्हा सदस्य नोंदणी किंवा संघटना बांधणीसाठी जे काही प्रयत्न केले जात होते त्याला शिवसेनेच्या ठाकरे गटाकडनं आक्षेप घेण्यात आला आणि या पद्धतीची जी संघटना बांधणी केली जाते ती नियमबाह्य आहे। चुकीच्या पद्धतीनं कामगारांना आपल्या संघटनेमध्ये घेऊन ही संघटनेची बांधणी केली जाते आणि भाजप या सगळ्या संघटना बळकावू पाहते। आर्थिक जोरावरती आणि प्रशासनाला हाताशी धरून या सगळ्या संघटना आपल्या खिशात टाकण्याचा भाजपचा प्रयत्न आहे, डाव आहे, अशा प्रकारचा आरोप करत ठाकरे गटानं या सगळ्या गोष्टीवर आक्षेप नोंदवलाय। खऱ्या अर्थानं जसं तू सांगितलंस की बांद्र्यामध्ये सुद्धा यापूर्वी असाच प्रकार घडला होता, त्यानंतर वरळीमध्ये सुद्धा आज सेंट रेजिस हॉटेलमध्ये जेव्हा एक कार्यक्रम होता त्या कार्यक्रमादरम्यान हा खरं तर संघर्ष दोन गटांमध्ये झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। अजून सुद्धा 2 तास उलटून जात आहेत तरी अजून सुद्धा हा जो वाद आहे तो पूर्णपणे शमलेला नाही। अजूनही या ठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त आहे, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची तैनाती या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि एका बाजूला भाजपच्या गटाला शांत करण्याचे प्रयत्न पोलिसांकडनं केले जात आहेत तर दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना सुद्धा, जे हॉटेल युनियनचे पदाधिकारी आहेत किंवा समर्थक आहेत त्यांना सुद्धा शांत करण्याचा प्रयत्न पोलिसांकडनं केला जातो। एकंदर दोन्ही गटांना शांत करण्यासाठी पोलिसांचे हे प्रयत्न आहेत जेणेकरून इथली परिस्थिती नियंत्रणात आणली जाईल। त्यासोबतच हॉटेल युनियन सुद्धा जी आहे, हॉटेलचे कर्मचारी सुद्धा आहेत ते सुद्धा या ठिकाणी जातीनं उपस्थित आहेत। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडनं दोन्ही गेटवरती, मेन गेट असेल किंवा एक्झिट गेट असेल त्यावरती पोलिसांच्या मोठ्या गाड्या देखील लावण्यात आलेल्या। त्यामुळे कामगार विश्वावर किंवा कामगार संघटनांना हाताशी घेऊन जे राजकारण मुंबईमध्ये केलं जातं ते नेमकं आता कोणाच्या प्राबल्यानं चालेल यावरून हा वाद निर्माण झाल्याचे केंद्र आपण म्हणू शकतो। त्यामुळे कामगार विश्वावर नेमकं प्राबल्य कोणाचं आणि वर्चस्व कोणाचं असेल यासाठी हे सुरू झालेले राजकारण आता कुठल्या टप्प्यापर्यंत जाऊन पोहोचते हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र तुर्तास तरी निश्चितच ओम, खरं तर आता त्यामुळे या सगळ्या घडामोडींवर आपलं लक्ष असेलच। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।